श्री गणेशाय नमः. धन्य आहेत ते भक्त जे शिवभजनात लीन असतात, जे रुद्राक्ष धारण करतात, भस्म लावतात, त्यांचा पुण्याला मोजमाप नाही. सूतजी शौनक ऋषीं सांगतात, जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो त्याला देवही वंदन करतात. रुद्राक्ष धारणाचे विविध नियम सांगितले गेले. शिखेवर 1, हातात 12, मनगटात 24, गळ्यात 32, मस्तकाभोवती 24, कानात प्रत्येकी 6 रुद्राक्ष. अष्टोत्तर शतमाळ गळ्यात असावी. एकमुखी, पंचमुखी, चतुर्दशमुख रुद्राक्षांचे थल सांगितले. रुद्राक्षाचे पूजन म्हणजेच शिवपूजन. कथा सुरू होते काश्मीरच्या भद्रसेन राजा आणि त्याच्या प्रधानाची. त्यांना 2 पुत्र होतात, राजपुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक. दोघेही लहानपणापासून शिवभक्त. वयाने 5 वर्षांचे असूनही ते रुद्राक्ष धारण करतात, भस्म लावतात, शिवनाम घेतात आणि वैराग्यशील राहतात. राजवैभव, वस्त्र, दागिने त्यांना नावडते. हे पाहून राजा आणि प्रधान चिंतेत पडतात. हे तर राज्यसिंहासनासाठी योग्य वाटत नाहीत. तेव्हा घरात येतो पराशर ऋषी. तो त्यांचा कुलगुरू. राजा आणि प्रधान त्यांच्यासमोर आपली शंका मांडतात. पराशर ऋषी सांगतात एक अद्भुत पूर्वजन्मकथा. काश्मीरच्या नंद्रीग्राममध्ये एक वेश्या होती, महानंदा. ती रूपवती, गान व नृत्य कला निपुण आणि विशेष म्हणजे परम शिवभक्त होती. ती सोमवार, प्रदोष, शिवरात्र व्रत करत असे. लक्षावधी लिंगांची पूजा श्रावण महिन्यात करी. तिने पाळले होते कुक्कुट आणि मरकट. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिला नाच शिकवले. दोघेही शिवलीलामृत ऐकत. एक दिवस सदाशिव स्वतः सौदागर रूपात तिच्या घरी येतात. दिव्यलिंग दाखवतात. महानंदा त्या लिंगावर प्रेम करते. तेव्हा शिव एक परीक्षा घेतात. नृत्यशाळेला आग लावली जाते. महानंदा त्या प्राण्यांना वाचवते आणि स्वतः आत्मदहन करण्यास सिद्ध होते. त्या क्षणी शिव प्रकट होतात, तिला वरदान देतात आणि ती संपूर्ण नगरासहित शिवपदा स्थापित होते. कुक्कुट आणि मरकट यांनाच पुढे जन्म होतो सुधर्म आणि तारक रूपाने. पराशर सांगतात, या मुलांचे पूर्व सुकृत अतिशय थोर आहे. ते भविष्यात उत्तम राज्य करतील. परंतु राजा विचारतो, आयुष्य किती? गुरु सांगतात, 7व्या दिवशी सुधर्माचा मृत्यू होईल. राजा मूर्छित होतो. दुःखाने संपूर्ण महाल दुःखी होतो. पराशर उपाय सांगतात. 1,00,000 रुद्रजप किंवा 100 रुद्राभिषेक करावा. राजा 10,000 रुद्रजप रोज सुरू करतो. सहस्र ब्राह्मण बोलावून शुद्ध मंत्रांनी अभिषेक करतो. 7व्या दिवशी सुधर्म मूर्छित होतो. एक काळपुरुष त्याला घेऊन जात असतो. तेव्हा पंचवदन दशभुजा शिवदूत येऊन काळ पुरुषाचा नाश करतात. सुधर्म जागा होतो. सगळा अनुभव सांगतो. राजा आनंदाने ब्राह्मणांना दक्षिणा देतो. महोत्सव साजरा होतो. तेव्हा येतो नारद मुनी. तो सांगतो, स्वतः शिवे वीरभद्राला पाठवून तुझ्या पुत्राचे प्राण वाचवले. आता त्याचे आयुष्य 10,000 वर्षाचे झाले आहे. याचे कारण रुद्राध्याय, रुद्राभिषेकाचे अनुष्ठान आणि अखंड शिवभक्ती. हा अध्याय वाचणारा, ऐकणारा, श्रवण करणारा त्याला मृत्यू, ग्रहबाधा, पिशाचबाधा, रोग न बाधतात. जो श्रद्धेने रुद्र जपत नाही तो पातकी, अल्पायुषी आणि दुःखी होतो. शेवटी भद्रसेन राज्य तारकास देतो. स्वयं पूर्ण होऊन तपोवनात जातो. तेथे शिवपद प्राप्त करतो.
हा अध्याय एकादश रुद्रांच्या स्वरूपाचा आहे. तो पूर्ण श्रद्धेने ऐकला तर कल्पवृक्षाचे फळ मिळते. मृत्युंजय जप, रुद्र जपाचे सर्व पुण्य मिळते. शिवलीलामृताच्या एकादश अध्यायाचा महिमा वर्णनातीत आहे. श्री सांब सदाशिवार्पण मस्तु. इति श्री शिवलीलामृत एकादशो अध्यायः समाप्तः.